Hello students, welcome to my channel Vidya Crown. Vidya Crown is a platform where you will get detailed information and guidance for the subject of English language, English grammar, English vocabulary and linguistic skill. Smart learning, fast learning, a step toward proficiency. We have to write accurate and speak fluent. For the purpose of that, my channel is there. Please like, share and comment to my channel Vidya Crown and subscribe by pressing bell icon to get notification time to time. Today's topic is preposition. Preposition म्हणजे शब्दयोगी अव्यय. Now see what is preposition. A preposition is a word that links a noun or pronoun to other words in a sentence, showing a relationship of place, time, direction or manner. शब्दयोगी हा असा शब्द आहे जो नाउन आणि प्रोनाउनला वाक्यातल्या दुसऱ्या शब्दांशी जोडतो आणि हे जोडतो तो कोणत्या उद्देशाने हा शब्द आपल्याला प्लेस म्हणजे जागा दाखवतो, टाइम किंवा वेळ दाखवते, डिरेक्शन म्हणजे दिशा दाखवते आणि मॅनर म्हणजे पद्धत, कोणत्या पद्धतीने एखादं काम केलं गेलेलं आहे याबद्दल प्रेपोजिशन हा शब्द आपल्याला माहिती देत असतो. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. शिवाज मोबाईल इज ऑन द टेबल. आता बघा, मोबाईल हे नाउन आहे. आता हा मोबाईल कुठे आहे? टेबलावर आहे. तर वाक्यातल्या इतर शब्दांबरोबर या नाउनचा त्याने काय जोडलेला आहे? संबंध जोडलेला आहे. सेकंड वन इज माय ग्रँडफादर गोज फॉर मॉर्निंग वॉक ॲट 7 AM. माझे आजोबा सकाळी मॉर्निंग वॉकला सकाळी 7 वाजता जातात. आता इथे त्यांनी वेळ दाखवलेली आहे ॲट 7. सकाळी ते मॉर्निंग वॉकला जातात. एक निश्चित वेळ दाखवण्याकरता त्यांनी ॲट या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे. थर्ड वन इज तन्वी वेंट टू सुपरमार्केट. तन्वी कुठल्या दिशेने गेलेली आहे? सुपरमार्केटच्या दिशेने गेलेली आहे. टू या शब्दाचा उपयोग आपण आता हे दोन नाउन जॉईन करण्याकरता आपण केलेला आहे आणि त्या टू या शब्दाने आपल्याला एक डिरेक्शन कळतं. आता पहिल्या शब्दामध्ये ऑन हे प्लेस कळलं, ॲट हे टाइम कळलं, टू ने आपल्याला डिरेक्शन कळलेलं आहे. नेक्स्ट वन इज see there are so many prepositions. Here I gave some examples for that. First one is on, above, since, at, under, in, below, over, for. ही सगळी प्रेपोजिशनची काय आहेत? उदाहरणं आहेत. खूप सारे प्रेपोजिशन्स आहेत. आपण वन बाय वन त्याचा अभ्यास करणार आहोत. द फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी डिटेल. द प्रेपोजिशन इज ॲट. आता ॲट या प्रेपोजिशनचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. व्हेन वी यूज ॲट, वी यूज ॲट सी स्पेसिफिक टाइम्स. एक ठराविक वेळ दर्शविण्याकरता दाखवण्याकरता ॲटचा उपयोग केला जातो. We will go to garden at 7 PM. आपण संध्याकाळी 7 वाजता कुठे जाऊ? बागेमध्ये जाऊ. At 7 PM. ही संध्याकाळची ठराविक वेळ दाखवण्याकरता बघा मी इथे ॲटचा उपयोग केलेला आहे. सेकंड वन, मील टाइम्स अँड ब्रेक्स. त्या दरम्यान त्या संबंधाची वाक्य दाखवण्याकरता सुद्धा आपण ॲटचा उपयोग करतो. सी द एक्झाम्पल. We meet at break time. आपण ब्रेक टाइमच्या वेळेला भेटतो. बघा निश्चित ब्रेक टाइमच्या वेळेला भेटतो. इतर वेळेला भेटत नाही. कधी भेटतो? तर आपल्याला जेव्हा मोकळा म्हणजे आपलं ब्रेक टाइम असेल, ते शाळेचं असेल किंवा नोकरीच्या वेळ ठिकाणचं असेल, तर त्या वेळेला जो ब्रेक टाइम असेल त्याच वेळेला आपण भेटतो. म्हणजे आपण ठराविक वेळ इथे दर्शवलेली आहे टाइम.
holidays and festivals. We enjoyed at Diwali party. आपण दिवाळीच्या वेळेला मज्जा केली. म्हणजे दिवाळी त्या वेळेचं, त्या वेळेबद्दल, फेस्टिवल बद्दल आपण बोलताना at चा उपयोग केलेला आहे. General periods. The moon is visible at night. रात्री आपल्याला चंद्र दिसतो. तर at night ही ठराविक वेळ, ठराविक कालखंड दाखवण्याकरता आपण बघा इथे at चा उपयोग केलेला आहे. रात्री मून दिसतो, तो in the morning दिसत नाही, in the afternoon नाही, not in the evening, but at night. At night हे निश्चित दाखवण्याकरता आपण तो कालखंड निश्चित दाखवण्याकरता आपण इथे at चा उपयोग केलेला आहे. वर्क प्लेस अँड इन्स्टिट्यूशन. त्या ठिकाणी आपण at चा उपयोग करतो. See the example. I work at the school. मी शाळेत काम करते. At the school निश्चित जागा. A definite place. A particular place. म्हणजे to show particular place we use at. इथे at the school म्हणजे शाळेत. शाळेमध्ये हे पर्टिक्युलर जागा, शाळेची जागा आपल्याला ह्याच्यामधून कळते आहे. Particular place we can see from this sentence. Now this second one. Public places. Mother stops at the bus stop. आई bus stop च्या ठिकाणी थांबते. At the bus stop, a definite place, a particular place. So, at such a place, in such a place we use at. See the last one. Focus of an action. Smita threw ring at the target. बघा, ऍक्शन वर फोकस करताना त्यांनी कुठली ऍक्शन फोकस केली आहे? थ्रू द रिंग. रिंग फेकण्याची ऍक्शन त्यांनी निश्चित केलेली आहे. स्मिता थ्रू रिंग ऍट द टार्गेट वर स्मिता काय करते आहे? ती रिंग फेकते आहे टार्गेट कडे. म्हणजे ते ठिकाण त्यांनी काय केलेलं आहे? निश्चित. अ पर्टिक्युलर प्लेस defining by at. See the picture. The girl is looking at the tower. Girl is looking only towards the tower, not anywhere. म्हणजे ती मुलगी आहे, ती मुलगी फक्त त्या टॉवर कडेच पाहत आहे, दुसरीकडे कुठेही पाहत नाही. See the next one. Next one is Reena is good at English. बघा, so many subjects are there. Marathi, Hindi, Maths, History, Geography, so many subjects are there. पण रीना is good at English. पण रीना इंग्लिश मध्ये तिचं ज्ञान चांगलं आहे. तर एखाद्या विषयातलं सखोल ज्ञान असण्याकरता आपण at या प्रेपोजिशनचा वापर करतो. Now see the next one. Children watch their favorite serial at 8 p.m. At 8 p.m. to denotes time, to indicate time. Time दर्शविण्याकरता आपण at चा वापर करत असतो. Fourth one is my friend lives in Kurla at Nehru Nagar. आता बघा, त्यांनी दोन प्रेपोजिशन वापरले आहेत. इथे इन पण वापरलेलं आहे आणि ऍट पण वापरलेलं आहे. माझी मैत्रीण कुर्ल्यामध्ये राहते, पण ते कुठे, नक्की कुठे, तर नक्की कुठे हे दाखवण्याकरता त्यांनी काय वापरलेलं आहे? ऍट नेहरू नगर. जेव्हा दोन ठिकाणं दिलेली असतात तेव्हा त्याच्यातलं जे स्पेसिफिक ठिकाण असेल, बिफोर दॅट we are using at. Before specific place we are using at. कुर्ल्याच्या आधी आपण at लावणार नाही, कारण कुर्ला is a big. But Nehru Nagar is a part of that Kurla. That becomes a specific. The which one is the specific? We use at before that. Next one is my uncle's family is arriving at the airport. माझ्या काकांचं कुटुंब एअरपोर्टला येत आहे. बघा, ते एअरपोर्ट, ऍट द एअरपोर्ट निश्चित प्लेस दाखवले, डेफिनेट प्लेस.
They are indicating from this sentence. We will meet them at the taxi stand. आम्ही त्यांना कुठे भेटणार आहोत? At the taxi stand. Taxi stand is also the definite place. At night we all will go to seashore. रात्री बघा एक ठराविक कालखंड दाखवण्याकरता परत त्यांनी काय केलेलं आहे? At night चा वापर केलेला आहे. So in such way we use. Next preposition is on. On म्हणजे वर. Let's see when we can use the preposition on. First one, to describe an object attached to another. म्हणजे दोन गोष्टी जेव्हा एकमेकांशी जोडलेल्या असतात अशा वेळेला आपण on या prepositionचा वापर करतो. See the example. My ring is on my finger. Now ring and finger both are contacted. म्हणजे जोडलेले आहे, अटॅच आहेत. तेव्हा आपण बघा on चा वापर केलेला आहे. My ring is on my finger. on या शब्दाने आपल्याला कळते की रिंग ही फिंगर वर आहे. Now see the next one. To indicate location on street, road or body of water. म्हणजे ठिकाण दाखवण्यासाठी रस्त्यावर किंवा जलमय ठिकाण कोणतंही ठिकाण दाखवण्याकरता आपल्याला on चा वापर करता येतो. See the example. Her house is on the river. तिचं घर नदी किनाऱ्याचे किंवा नदीच्या जवळपास आसपास आहे. On the river म्हणजे नदीच्या पाण्यावर नाही, याचा अर्थ रिव्हरच्या जवळपास आहे. या अर्थाने आपण on हा शब्द वापरलेला आहे. जसं आपण म्हणतो की ऑन द टेबल मध्ये टेबलावर असतं, तसं ऑन द रिव्हर म्हणजे नदीवर नाही तर नदीच्या आसपास. तर अर्थही लक्षात घ्यावा, त्यानुसार त्या प्रेपोजिशनचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा असते. थर्ड वन, अ डे ऑर डेट. स्पेसिफिक डेज ऑफ द वीक. आता डे आणि डेट साठी आपण कसं वापरतो बघा. ऑन ट्यूसडे, मग ऑन मंडे, ऑन संडे, ऑन फ्रायडे, ऑन सॅटरडे, लाईक दिट. ऑन 3rd डिसेंबर. आता ही आहे दिनांक, तारीख. मग असंही घेऊ शकतो. ऑन 5th ऑगस्ट, ऑन 2nd जुलै, ऑन 1st जून, ऑन 1st जानेवारी, अशा प्रकारे. तर डेट आणि डेज दाखवण्यासाठी आपण ऑन चा वापर करत असतो. नेक्स्ट वन इज पब्लिक ट्रान्सपोर्ट. हाऊ वी कॅन यूज ऑन. इथे आपण ऑन कसा वापरणार. ऑन द बस. मग बसच्या टपावर का नाही. ऑन द बस म्हणजे आपण बस मध्ये गेल्यावर जो बोर्ड असतो जिकडे आपण उभे राहतो किंवा बसतो, आपण सीटवर बसतो आणि सीट त्या बोर्डवर असते. मग तो जो बोर्ड आहे बसचा, त्या बोर्डच्या हिशेबाने त्या उद्देशाने आपण इथे ऑन चा उपयोग करतो. ऑन द बस, ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ द, ऑन द बोर्ड ऑफ द रेल्वे. रेल्वे मध्ये सुद्धा बघा आपण रेल्वे मध्ये चढल्यावर जो बोर्ड असतो त्या बोर्डवर उभे असतो, बरोबर की नाही. मग त्या अर्थी आपण या ऑन चा उपयोग करतो. ऑन द बोर्ड ऑफ द रेल्वे, ऑन द बस म्हणजे त्या बसचं बोर्ड, बस मधला बोर्ड, रेल्वे मधला बोर्ड, या अर्थी आपण ऑन चा उपयोग करणार आहोत. नाउ सी द नेक्स्ट वन. फॉर सब्जेक्ट. सब्जेक्टच्या बाबतीत कसा उपयोग होतो बघूया. ही रोट बुक ऑन मॅथेमॅटिकल रूल्स. त्याने मॅथेमॅटिक रूल्स वर पुस्तक लिहिलं. म्हणजे त्या मॅथेमॅटिक रूल्सच्या पुस्तकावर लिहिलंय का. नाही, त्या विषयावर, त्या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिलं. माय ग्रँडमदर रोट बुक ऑन ॲस्ट्रॉलॉजी. माझ्या आजीने ॲस्ट्रॉलॉजीवर बुक लिहिलं. म्हणजे त्या विषयावर, या अर्थी आपण तसं घ्यायचं आहे. नेक्स्ट वन. इट इज यूज विथ हॉरिझॉन्टल ऑर वर्टिकल सरफेस. जेव्हा हॉरिझॉन्टल आडवं किंवा उभं पृष्ठभाग असेल त्यावेळेला आपण ऑन चा वापर करतो.
सी द एक्झाम्पल ऑन द सोफा, लाईक दॅट ऑन द टेबल. आता हे झालं आडवं, हॉरिझॉन्टल पृष्ठभाग झाला. उभा कसा? ऑन द वॉल, ऑन द ब्लॅकबोर्ड, म्हणजे हे उभं झालं. म्हणजे कोणतंही पृष्ठभाग हॉरिझॉन्टल असू दे किंवा वर्टिकल. वर्टिकल म्हणजे उभं, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं. तर कोणत्याही पृष्ठभागावर आपण एखादी गोष्ट ठेवत असेल तेव्हा आपण ऑनचा वापर करतो. सांगितलीच ना उदाहरणं. ऑन द टेबल, ऑन द वॉल, ऑन द ब्लॅकबोर्ड, ऑन द ट्री, लाईक दॅट. नेक्स्ट वन, मेथड ऑफ ट्रॅव्हल. ही गोज टू स्कूल ऑन फूट. मेथड म्हणजे प्रवास कसा केला? तर तो शाळेमध्ये पायी गेला. ऑन फूट, पायी गेला, ह्याच्यासाठी आपण ऑन, इथे ऑन वापरून फूट वापरलेला आहे. मशीन अँड डिव्हायसेस. आपल्या घरामध्ये खूप सारे डिव्हायसेस आहेत. फॅन आहे, ट्यूबलाइट आहे, मिक्सर आहे, किंवा फ्रीज आहे. तर ते चालू आहे, हे चालू आहे हे आपण कसं दाखवणार? तर सी एक्झाम्पल, फॅन इज ऑन, लाईक दॅट. ट्यूबलाइट इज ऑन, मिक्सर इज ऑन, फ्रीज इज ऑन. म्हणजे चालू आहे, ती मशीन कार्यरत आहे, ह्या अर्थी आपण हा ऑन इथे वापरू शकतो. मीडिया. Now everyone knows the media. There are so many medias like Instagram, Telegram, WhatsApp group, Facebook, etc. So how can we use on? See, on Facebook, like that on Instagram, on Telegram, on WhatsApp. Like that we can use on. अशा प्रकारे आपण on वापरू शकतो. The last one, immediate succession. जेव्हा दोन ऍक्शन एकत्र होत असतात अशा वेळेला सुद्धा आपण ऑनचा वापर करू शकतो. इमिजिएट सक्सेशन म्हणजे एक ऍक्शन झाली आणि दुसरी त्यासोबत लगेचच झाली. ही गॉट पेपर्स, त्याला पेपर्स मिळाले. कधी? ऑन रिओपनिंग स्कूल. शाळा सुरू झाली, शाळा सुरू झाल्यावर त्याला लगेच पेपर मिळाले. बोथ द ऍक्शन्स गोइंग टुगेदर. शाळा सुरू झाली त्याच दिवशी त्याला पेपर मिळाले, या अर्थी हे वाक्य आपण करू शकतो आणि तेव्हा आपण ऑन वापरू शकतो. नाउ सी द इमेजेस अँड द यूज. ऑन. मीना केप्ट हर बॅग ऑन द टेबल. बघा, मीनाने बॅग पुढे ठेवलेली आहे ऑन द टेबल. ऑन द टेबल म्हणजे ते हॉरिझॉन्टल झालं, आडवं पृष्ठभाग. Next one, Jayant Narlikar wrote articles on science and space. He is a great scientist. And see, he wrote articles on science. त्यांनी काय केलेलं आहे? मगाशीच मी म्हटलं की विषयासंबंधी आपल्याला बोलायचं असेल तर आपण ऑन लावू शकतो. त्यांनी सायन्स आणि स्पेसवर, खगोलशास्त्रावर आर्टिकल्स लिहिलेली आहे त्या विषयांवर. हे दाखवण्यासाठी आपण इथे ऑनचा उपयोग केलेला आहे. नाउ सी थर्ड वन. I play cricket with my friends on Sunday. It indicates time. इथे बघा टाइम दर्शवता आहे. On Sunday, on Monday, on Tuesday, on Thursday, every day. We use every day. Before that we have to use on. प्रत्येक वाराच्या आधी on लावावंच लागतो. म्हणजे रविवारी, सोमवारी, मंगळवारी आम्ही हे केलं ते केलं असं दाखवण्याकरता. So here I use on. On is used before days. Daysच्या before on वापरावाच लागतो. Next one is Lata Mangeshkar was born on 28th September. On is used before date. Dateच्या आधी सुद्धा आपल्याला ऑन वापरावाच लागतो. आणि हे लक्षात ठेवायलाही सोपं आहे की रोज आपण या गोष्टींचा वापर करत असतो. ऑन 3rd डिसेंबर, ऑन 5th ऑक्टोबर, ऑन 12th जानेवारी, ऑन 2nd फेब्रुवारी. म्हणजे ऑन हा शब्द डेज आणि डेच्या बिफोर लागतोच लागतो. त्याशिवाय अर्थ अचूक होत नाही. वी हॅव टू राईट ॲक्युरेट अँड स्पीक फ्लुएंट. ॲक्युरेट रायटिंग केल्यावरच ते इफेक्टिव्ह होणार आहे. नेक्स्ट preposition is over. When we use over, let's see the detail.
The preposition over is used to describe movement across or from one side to another. म्हणजे क्रॉस मुवमेंट दाखवायची असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा विरुद्ध दिशेला, आपण ज्या दिशेला उभे आहोत त्याच्या समोरच्या दिशेला क्रॉस क्रॉस जेव्हा दाखवायचं असेल, क्रॉसिंग दाखवायचं असेल एखाद्या मुवमेंटची, तेव्हा ओव्हर हे प्रेपोजिशन आपण वापरतो. द नेक्स्ट वन इज पोझिशन हायर दॅन समथिंग. एखाद्या गोष्टीची पोझिशन त्या दुसऱ्या गोष्टींपेक्षा वर आहे, म्हणजे दोघांचा काहीही संबंध नाही, परंतु एकापेक्षा दुसरं दूर आहे. उभ्या रेषेत, उभ्या, आडव्या नव्हे, उभ्या रेषेमध्ये. कव्हरिंग समथिंग म्हणजे कव्हरिंग करणं, एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीने व्यापणं, कव्हरिंग करणं. अशा ठिकाणी सुद्धा आपण ओव्हरचा वापर करतो. इंडिकेटिंग कंप्लीशन, एखादी गोष्ट पूर्ण झालेली आहे. माय वर्क इज ओव्हर, माय प्रोजेक्ट इज ओव्हर, स्कूल इज ओव्हर, शाळा संपली. अशा अर्थाने इन दिस सेन्स वी कॅन यूज ओव्हर. इट कॅन ऑल्सो मीन मोर दॅन अ क्वांटिटी और टाइम लिमिट. म्हणजे एखाद्या गोष्टीपेक्षा जास्त गोष्ट होती, एखाद्या म्हणजे अपेक्षा होती एवढंच, पण त्याच्याही पेक्षा जास्त आहे हे दाखवण्याकरता आपण ओव्हरचा वापर करतो. नाउ सी द इमेजेस अँड द सेंटेन्सेस. पोझिशन अँड मूवमेंट हायर दॅन टू अ पोझिशन दॅट इज अबव समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वर, पण त्याला कुठलाही असं अटॅच नाहीये, त्याच्यामध्ये अंतर आहे. अंतर, दोन गोष्टींमध्ये अंतर पाहिजे, पण दोन्ही गोष्टी एकमेकांच्या खाली आणि वर असल्या पाहिजेत. नाउ सी, these birds are flying over the tree. Here is a bird flying over a tree. एक पक्षी एका झाडाच्या वरून जातोय. दोघांमध्ये there is a distance but no contact, not attachment. Here also birds are flying over the tree. Trees ला त्यांनी स्पर्श केलेला नाही. See the right one. Girl is jumping over the box. त्या बॉक्सला तिने स्पर्श केला नाही. She didn't touch the box. She is just jumping over the box. म्हणजे त्या बॉक्स वरून ती खाली येते आहे, जंप मारते आहे. Means such a position and movement both we can show by using over. The next one is across. Now see the picture. From this picture you will come to know when to use over. To the other side. To move from one side of something to the other. एका दिशेने एका जाग्यावरून दुसऱ्या जागी जाणे, परंतु ते अक्रॉस पाहिजेत, क्रॉस दिसला पाहिजेत. सरळ रेषेत पुढे जायचं नाही. आपण सरळ रेषेत सुद्धा चालतो. At that time we can't use over. When there is a crossing going to opposite direction, at that time we are using over. Opposite direction पाहिजे, opposite ठिकाणी ती गेली पाहिजेत. तर हे लक्षात ठेवा. See the sentence example. Man climb over the wall. बघा, तो man climb करतोय over the wall. असं करतोय की त्याला त्या दुसऱ्या दिशेला जायचं आहे. You got it? Now the next one. Covering. To place or spread something on the surface of another object. म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट वर टाकायची आणि ती झाकायची. अशा अर्थाने in this sense we can use over. Now see the example. Madhu draped the bedsheet over the bed. त्या बेडवर मधुने काय केलेले आहे? पूर्णपणे बेडशीट टाकलेली आहे. इथे लक्षात घ्या ऑन आणि ओव्हरचा फरक कसा आहे. एखादी गोष्ट ठेवणं, आता बेडवर मी मोबाईल ठेवला, आय केप्ट मोबाईल ऑन द बेड, म्हणजे थोडीशी जागा व्यापलेली आहे. बट हिअर व्हॉट हॅपन, त्या बेडची पूर्ण जागा व्यापलेली आहे. सो देअर इज अ डिफरंट अँड यू हॅव टू कीप इन माइंड दॅट डिफरंट.
After that only you can use appropriate preposition. Quantity, प्रमाण. मगाशीच म्हटलं की एखाद्या गोष्टीपेक्षा जास्त प्रमाणात जर दाखवायचं असेल, in this sense at that time we can use over to indicate quantity that is greater than specific number or limit. म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात जेव्हा दाखवायचं असेल क्वांटिटी, तेव्हा आपण ओव्हरचा उपयोग करतो. जस्ट सी द एक्झाम्पल. There were over 100 people to watch the magic show. मॅजिक शो पाहण्यासाठी 100हून जास्त लोक आले होते, हजर होते. म्हणजे 100हून जास्त लोक, म्हणजे प्रमाण दाखवत आहेत, त्याच्याही पेक्षा जास्त. हा अर्थ सूचित करण्यासाठी ओव्हर वापरला जातो. टू इंडिकेट दिस सेन्स वी आर युजिंग ओव्हर. कुठला सेन्स आपण इंडिकेट करणार आहोत, सूचित करणार आहोत, सिग्निफाईज करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं. नेक्स्ट वन, मोर दॅन. यूज विथ नंबर, एजेस ऑर अमाउंट्स. म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे की एखादी गोष्ट वय जास्त होतं किंवा किंमत जास्त होती, तर ते जास्त होतं हे दाखवण्यासाठी आपण ओव्हरचा उपयोग करणार आहोत. नाउ सी द फर्स्ट एक्झाम्पल. द कॉस्ट ऑफ द टीव्ही वॉज ओव्हर 1 lakh. टीव्हीची कॉस्ट 1 लाखापेक्षाही जास्त होती, ओव्हर 1 lakh. The cost of the computer over 35,000. कॉम्प्युटरची कॉस्ट 35,000 च्याही वर होती. The cost of the refrigerator over 75,000. रेफ्रिजरेटरची कॉस्ट 75,000 पेक्षा जास्त होती. त्याची कॉस्ट जास्त होती, त्याच्यापेक्षाही हे दाखवण्याकरता. To indicate this sense we are using over. See the next example. My father is over 65 years old. माझ्या वडिलांचं वय 65 पेक्षाही जास्त आहे. My mother is over 40 years old. My mother is over 60 years old. My grandfather is over 80 years old. अशा अर्थाने आपण ह्या ओव्हरचं एज दाखवण्यासाठी सुद्धा उपयोग करतो. Teachers face difficulties to control the class. Over 50 students. 50 स्टुडंटच्या वर क्लास आहे, असा क्लास कंट्रोल करायला टीचर्सना खूप डिफिकल्टीज येतात, समस्या येतात. ओव्हर 50 स्टुडंट म्हणजे 50 स्टुडंट पेक्षाही जास्त. ओव्हर 60 स्टुडंट, 60 स्टुडंट पेक्षाही जास्त. म्हणजे अमाउंट, आकडा, अंक, प्रमाण हे जास्त आहे हे दाखवण्यासाठी आपण ओव्हरचा वापर केलेला आहे. नाउ सी ऑथॉरिटी ऑफ कंट्रोल. एखाद्या गोष्टीवर आपला कंट्रोल आहे. टू शो दॅट वन वी कॅन यूज ओव्हर. टू इंडिकेट कंट्रोल ऑर ऑथॉरिटी वी आर युजिंग ओव्हर. अधिकार किंवा नियंत्रण दाखवण्यासाठी आपण ओव्हरचा वापर करतो. द किंग कृष्णदेवराय रूल्ड ओव्हर विजयनगर किंगडम. कृष्णदेवरायांनी हे विजयनगरच्या साम्राज्यावर काय केलं? राज्य केलं. त्यांचं नियंत्रण होतं, त्यांची ऑथॉरिटी होती त्या राज्यावर. तर इन सच वे वी कॅन यूज ओव्हर. म्हणजे आपल्याला इथे ऑथॉरिटी दाखवायची आहे. Okay. Thank you for watching my video and please subscribe Vidya Crown. It is my channel. It is the platform where you will get the detailed information regarding English language and its contents. Thank you for watching again and wish you all the best.